सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज आपण जाणून घेणार आहोत परतीचा पाऊस सप्टेंबर ऑक्टोबर तसेच दिवाळीपर्यंतचं वातावरण कसं राहील आणि ज्या पद्धतीने आपण जी मांडणी करणार आहोत ती शेवटपर्यंत ऐका। ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा ठोक पाऊस राहणार आहे, तो तारखा सुद्धा आपण मागे पण दिल्यात। परतीच्या पावसाबद्दलही आपण 30 तारीख जाहीर केली। काल रात्री आपण उशिरापर्यंत जी काही पडताळणी केली त्या पडताळणीमध्ये आयोडी पॉझिटिव्ह राहणार आहे। पॉझिटिव्हची भूमिका आयोडीची चांगली आहे। एमजीओची साथ एवढी मिळेल का नाही मिळेल अजून पडताळणीमध्ये समोर आलं नाहीये, पण एमजीओची जर साथ आणखीन मिळाली तर हे वर्ष सुद्धा 2025 सारखं जाईल। पण आपली भूमिका काय आहे की दुष्काळ नाही, ही स्पष्ट भूमिका सुद्धा आयोडी चांगला तारणहार ठरणार आहे। आणि आजच्या अगोदर म्हणजे 30-31च्या पावसानं सुद्धा 1972चा जो काही काळ आहे तो अनेक भागांचा मिटवलेला आहे। मग आजच्या या नोंदणीकडे आपण थोडं बघूयात। तत्पूर्वी आपण काय करूयात, अनेक शेतकऱ्यांना फवारणी करायची, अनेक शेतकऱ्यांना खतं टाकायची आहेत आणि ज्या तारखा दिल्या 6 तारखेपर्यंत 8 तारखेपर्यंत जो काही पाऊस आहे तो कायम असणार आहे। लातूर विभागाला, मराठवाड्याला आणि दक्षिण महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यामध्ये जवळपास पाऊस उघडीप द्यायचं नाव घेत नाहीये। लक्षात आलंय, अनेक ठिकाणी या भागांमध्ये पाऊस हा आपला कायमस्वरूपी प्रभाव टाकणार आहे, हे देखील आपण पाहणारच आहोत। आणि आपला जो काही रिपोर्ट आहे तो 2 शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या आम्ही अभ्यासायचे असतात आणि तुम्हाला एक्सप्लेन करायचे असतात, पण अनेक जणांना नकाशा हवा आहे अशी जी इच्छा आहे ती देखील आपण पूर्ण करतोय। ठीक आहे, विषय असा आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या हे जे काही वारे तुम्ही पाहतायत, मान्सूनचा जो काही प्रभाव पाहतोय, भलेही आपला जो काही सुपर अल्निनो आहे तरीही वाऱ्याचा जोर जो आहे कंटिन्यू चालू आहे आणि या वाऱ्याच्या जोराबरोबर बाष्प येणं सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहे। मग यामुळे काय होतंय की सध्या जो काही फुटकारे आहेत हे आजच्या 3 ऑगस्टला देखील मी तुम्हाला काल सांगितले थोडी वाढ होणार आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पासून ते विदर्भ मराठवाड्यामध्ये ढगांचं आगमन येईल। थोडाफार उन्हाचा चटका काल होता पण आज कमी राहील, काही ठिकाणी वाढेल सुद्धा। त्याबरोबरच दुपारनंतर काळेकुट्ट ढग येतील आणि जवळपास मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ह्या ठिकाणी पाऊस होणार आहे। यात अहिल्यानगर काही ठिकाणी, तुळजापूर बऱ्याच ठिकाणी, बीड सोलापूर सुद्धा अनेक ठिकाणी, तर मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यामध्ये भाग बदलत पद्धतीने हा फुटकाऱ्यांचा पाऊस ऍक्टिव्ह असणार आहे। त्यानंतर या पावसाच्या सरी खानदेशला सुद्धा कोसळणार आहेत, मराठवाडा सुद्धा याच्यामध्ये आहे आणि पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे। पण तुलनेमध्ये मराठवाड्याच्या मध्ये जास्त प्रमाणात फुटकाऱ्यांचा आणि एखाद 2 ठिकाणी चांदणभरी पावसाचा देखील मजल मारू शकतो आणि क्वचितच यामध्ये सेक्टो कोलंबस नावाच्या ढगांची निर्मिती जास्त आहे। त्यामुळे 8 ऑगस्टच्या आतमध्ये काही भागांना सुद्धा 1-2 ठिकाणी का होईना वळण सुद्धा भरू शकतात, ही परिस्थिती याच्यामध्ये उद्भवू शकते। हा झाला आपला सारांश 7-8 दिवसाचा। याबद्दल आज संध्याकाळी लाईव्ह मध्ये एक्सप्लेनेशन अजूनही करेल, काही चिंता नाहीये। पण आपण ज्या गोष्टीकडे फोकस करतो ती गोष्ट म्हणजे आहे आपला परतीच्या पावसाचा जो काही रिपोर्ट आहे त्याबद्दल। ठीक आहे, मी मागे पण व्हिडिओ दिला ह्या ऑगस्ट महिन्याबद्दल, पण तरी सुद्धा आज पूर्ण एक्सप्लेनेशन करूयात। सध्या आपण जर पाहिलं की आज आपल्या महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस झालेला आहे, यामध्ये आपण दुमत करू शकत नाही। पण जो काही भाग आहे कोल्हापूर साईडच्या पासून खालचा हा जो काही भाग आहे, नांदेड पट्टा वगैरे हे जे काही पट्टे आहेत, या पट्ट्यापासून लातूर पर्यंत चांगला पाणी झालाय। अनेक ठिकाणी इथे वळण देखील भरलेत, काही ठिकाणी जोरदार देखील झालाय, काही ठिकाणी अजून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाहीये। पण जो काही पंढरपूर, सोलापूर, लातूर परिसर आहे, इंदापूर, अकलूज, पलटण परिसर आहे, यानंतर दोंड परिसर आहे, अहिल्यानगरचा काही परिसर आहे, ते बीड जिल्ह्यातही अनेक काही भाग आहेत, म्हणाव्या अशा पावसाची इथे नोंद झालेली नाहीये, पण ती सुद्धा तिथे होणार आहे। आणि लवकरच आपल्या महाराष्ट्राचं जे काही गणित आहे, पाऊसमान जे आहे हे 18 तारखेच्या पासून ठोक पावसामध्ये देखील रूपांतर होण्याची शक्यता दाट आहे। यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाब तयार होणार आहे, जिथे हा कमी दाब ऍक्टिव्ह होणार आहे। सध्या ही जी लाईव्ह कंडिशन आहे ही आजच्या तारखेची आहे 3 ऑगस्टची, पण तुम्हाला समजावं असं यासाठी आपण हा मॅप समोर घेतलाय आणि आयोडीची काय भूमिका आहे हे देखील शेवटपर्यंत आपण पाहणार आहोत। सध्या चित्र जर आपण पाहिलं, या साईडला दिनांक 17 तारखेच्या आसपास एक लो प्रेशर बनणार आहे, त्याचा पूर्णपणे ट्रॅक जो आहे अशा प्रकारे छत्तीसगड, राजस्थान, MP या साईडला इकडे असा तिथे दाखवला जातोय।
पण त्याचा प्रभाव डायरेक्शन जे आहे ते महाराष्ट्राच्या भूमिकेकडे चांगल्या पद्धतीने प्रभावी आहे. त्यामुळे याचा फायदा जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला होईल, कारण की झालेलं जे काही लो प्रेशर होणार आहे 17 ऑगस्टला, हे लो प्रेशर पुन्हा एकदा तीच भूमिका बजावणार आहे ठोक पावसाची. त्या तारखा असू शकतात 16 पासून पुढे 19च्या आतमध्ये, म्हणजे हा जो काही बदल आहे तारखेचा, ह्या 3 दिवसामध्ये ही तारीख याच्यामध्ये कोणती येऊ शकते. एक 17, 18, 19 ऑगस्टच्या दरम्यान हा ठोक पावसाचा इशारा पुन्हा विदर्भाला आहे, खानदेशला आहे आणि मराठवाड्याला आहे. पश्चिम महाराष्ट्राकडे त्याचा प्रभाव जाऊ शकतो. थोडी ह्या वाऱ्यांनी साथ दिली, कारण की हे पश्चिमी वारे जे आहेत या भागामध्ये चक्क 2 महिने प्रभाव टाकत असतात. आता शिकत पुढे एक 1.25 महिना झालाय, अजूनही या पश्चिमी वाऱ्याबद्दल अनेक शेतकरी विचारत असतो. त्याही प्रश्नाचं उत्तर घेऊन जा. अजूनही या तुमच्या पश्चिमी वाऱ्याला एखाद्या दिवसच तो वारं कमी अधिक प्रमाणात होईल, पण 15 तारखेपर्यंत हे हरिश्चंद्राचे वारे, कोणी म्हणते पश्चिमी वारे, हे वारे असणार आहेत. अजून किती? 15 तारखेपर्यंत, 16 तारखेपर्यंत तरी आहेत. ज्यावेळेस बंगालच्या उपसागरातलं लो प्रेशर हे 16 पासून 17ला तयार होणारी जी काही प्रणाली आहे, यावेळेला मराठवाड्यामध्ये, खानदेशला, विदर्भात याचा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे. तो पण ठोक असणार आहे. पण तो मागच्या पावसा इतका भयंकर असेल का, हे सध्या सांगणं कठीण आहे. कारण काय, त्याचं बनणं आणि त्याचं डायरेक्शन ठरणं यामध्ये तफावत जरी असली तरी 60% हा पाऊस मोठाच राहणार आहे, जो मागच्या वेळेपेक्षा थोडाफार 20-25% कमी असणार आहे. पण 17 तारखेपासून 18 ऑगस्टपासून हा पाऊस असणार आहे. तर हा झाला आपला ऑगस्ट महिन्याचा शेड्यूल. याच्यामध्ये आपण पाहिलंय की परिस्थिती जी आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये पण ठोक पावसाची आहे. सध्या जर आपण पाहिलं तर लातूरला कमीत कमी 15-16 तारखेपर्यंत फटकारे बिटकारे आहेत. लातूर, मराठवाड्यामध्ये अजूनही 8 तारखेपर्यंत तर चांगलीच वाढ आहे, जे आता सध्या आपण पाहू. पण तिथून पुढे सध्या हे कंटिन्यू चालणार आहे. एखादा दिवस मागे पुढे होईल पण चालणार आहे. आता शेवटी परतीचा जो काही प्रवास आहे, एका व्हिडिओमध्ये सगळी डिटेल सांगणं कठीण आहे, पण तरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. परतीचा प्रवास जो आहे तो 15 सप्टेंबर पासून, काही ठिकाणी 12 सप्टेंबर पासून MP मध्ये स्टार्टअप होऊ शकतो. आणि त्यानुसार परतीचा प्रवास कमीत कमी यंदा 1.5 महिना सुद्धा किंवा 2 महिने सुद्धा राहू शकतो. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर तरी पूर्ण आहे. हस्त नक्षत्रामध्ये मोठ्या पावसाची लक्षणे ह्या वर्षी सुद्धा आहे. आणि उपस्थित असलेला हा आपला बंगालचा उपसागर, यामध्ये वारंवार ज्या काही प्रणाल्या बनतात, सायक्लॉनिक सिस्टम बनतंय, आता जी मी तुम्हाला 17-18ला सांगतोय, तशा सिस्टम ह्या परत आयोडीमुळे बनत जाणार आहे. आणि याच्यामुळे महाराष्ट्रातल्या पावसामध्ये पुन्हा चांगलीच वाढ होणार आहे. एकंदरीत थोडक्यात सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्राचे अनेक धरणांचा प्रश्न जो विदर्भातले आहे, मराठवाड्याचे आहे, जे छोट्या मोठ्या नद्या आहेत, तलाव आहेत, हे सुद्धा याच्यामध्ये मिटून जातील. त्यामुळे काळजी करू नका. आणि जवळजवळ महाराष्ट्राचं जे काही पावसाचं गणित आहे हे आतापर्यंत जवळपास 70% चांगलं झालेलं आहे. कुठलंच असं धरण नाही पश्चिम महाराष्ट्रात ते मोठ्या प्रकल्पामध्ये पाणी नाही, ते पूर्ण झालेलं आहे. आणि मोठ्या प्रकल्पामधून छोट्या प्रकल्पामध्ये पाणी सोडण्याचं काम देखील प्रशासन करतंय. त्यामुळे कमीत कमी 1972 तर राहिलाच नाही आताच्या डेटपर्यंत. अजून हा ट्रेलर होता, हा जो काही ट्रेलर होता, अजून पिक्चर बाकी आहे. म्हणजे 17 ऑगस्ट पासून याच्यामध्ये वाढ होत जाईल. आणि तुम्ही वाढ तरी म्हणताय, हो सुद्धा थांबायचं नाव घेत नाही. सध्या जो चालू आहे फटकारे बिटकारे, हे सुद्धा थांबायचं नाव घेत नाहीये. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये अजून आपल्या संध्याकाळच्या लाईव्हमध्ये जे आपण प्रश्न उत्तराचा लाईव्ह घेतो फेसबुकवरती 7:30 वाजता, सगळ्यांनी आपलं हे जे काही पेज आहे ते फॉलो करून ठेवा. आपली प्रोफाईल जी आहे ती फॉलो करून ठेवा. इंस्टा असेल ते फॉलो करून ठेवा. यूट्यूब असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण की याच्यावरती आपण संध्याकाळच्या वेळेला 7:30 वाजता याच गोष्टींवरती लाईव्ह घेणार आहोत. आणि ही लाईव्हची माहिती तुम्हाला जे काही हवं याच्यामध्ये मी थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न केलाय, कारण की व्हिडिओ मोठा होतो, लोक बघत नाहीये. त्यामुळे एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न केला थोड्यामध्ये. आणि थोड्यामध्येच सांगितलंय तुम्हाला की अशा प्रकारचा पाऊस येईल, काळजी करू नका. आयोडी जो आहे तो तारणहार ठरणार आहे. आणि MJOची अजून स्पष्ट भूमिका दिसत नाहीये, कारण की 3ऱ्या आणि 4थ्या फेजमध्ये सध्या आहे. तर आपल्याला तो येण्यासाठी अजून त्याच्यासाठी वेटिंग करावी लागणार आहे. जो आयोडी तर आपला सकारात्मक भूमिका आपण त्याची डिक्लेअर केली आहे, पण MJOची अजून करता येत नाहीये 2-3 दिवस तरी. आणि विषय असा आहे की MJO जरी कमकुवत असला तरी आयोडी हा तारणार आहे. सुपर एल निनो बद्दल बोलायचं झालं तर सुपर एल निनो बद्दल आपली भूमिका तीच आहे की 10% पावसाळा कमी आहे, ठीक आहे. पण त्याच्यासाठी भयानक 1972चा दुष्काळ नाही, हे तुम्हाला सध्याच्या वातावरणानुसार स्पष्ट झालेलं आहे.
इथं काय आता शिक्कामोर्तब करायची गरजच नाहीये, कारण की अनेक ठिकाणी विहिरीच्या पाण्याचाही प्रश्न मिटला. अनेक ठिकाणी जवळपास महाराष्ट्रामध्ये 60-65% भागामध्ये विहिरीचा पाण्याचा प्रश्न मिटत चाललेला आहे. आणि राहिला 30-35% भाग, तोही दक्षिणी महाराष्ट्र, काही मराठवाड्यात या भागांमध्ये, तो सुद्धा ह्या 17 ऑगस्ट पासून मिटायला सुरुवात होणार म्हणजे होणारच. 18-19 पर्यंत या भागाची भूमिका स्पष्ट होऊन जाईल. 22 तारखेच्या आत विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अनेक भागांमध्ये विहिरीला पुन्हा पाणी वाढायला सुरुवात होईल. आणि हाच शेतकरी पाण्यासाठी तरसलेला 2 सप्टेंबर किंवा 5 सप्टेंबरच्या कालामध्ये विहिरी उपसायला परत सुरुवात करणार आहे. एवढी मोठी चांगली पावसाळी कंडिशन आहे. अजूनही तुम्हाला याच्यामध्ये काय तफावत वाटते, अजूनही तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की सुचवा. आणि शेतकऱ्यांनो, हा व्हिडिओ जवळपास कॉपी होण्याच्या अगोदर महाराष्ट्रभर पसरवा एवढीच विनंती करतो. जय शिवराय, धन्यवाद.